हॅलो फ्रेंड्स, आम्ही तयार झालेलो आहे. आता नाश्ता वगैरे करायचा ना. आता आम्ही चाललो आहे भिजायला. रात्री थोडा वेळ भिजलो ना, आता परत चाललो आहे. परत भिजणार आहे आम्ही. ऊन खूप नक्की आहे. खूप मजा येणार. तर आम्ही चाललो आहे बीचवर. तिथे गेले की ब्लॉग कंटिन्यू कर. तर नाश्ता करतोय. मी घेतलेला आहे डोसा, मित्राने घेतला आहे खाऊ. जागा आहे का तिथे जाऊन पण बसले. भूक लागली का? आम्ही सगळ्यांनी सेम ड्रेस घातलेला आहे. किंग, प्रिन्सेस आणि क्वीन. व्हाईट मध्ये ब्लॅक आहे का? आणि तिघांनी सेम घातलेले आहे. आणि एक क्लायंट आहेत ते पण दिव्यागरला ऑनलाईन मागवले होते. जेव्हा आम्ही मनालीला गेलो त्यावेळेस घेतले होते टी शर्ट. ते आत्ता पण आम्ही घातलेले आहेत. आम्ही आलेलो आहे फायनली. बघ आता बघ. जा आता जायचं का? आता जायचं तिकडे. बघा म्हटलं ना मी. कुठपर्यंत आलोय बा. बघा सकाळ सकाळ किती मस्त व्ह्यूज आहे इथलं. त्रिशतक गेली. खूप भारी वाटतं बरं का. पण समुद्रापाशी आल्यावर तर आम्ही आज खूप एन्जॉय करणार आहे आणि खूप भिजणार आहे. तिकडे बघा, इकडे बघा. पाणी खूप जास्त आहे. खूप भारी वाटत आहे. तर आता आम्ही राईड वगैरे करणार आहे. याचा व्हिडिओ तुम्हाला मी नक्की दाखवेल. आणि इथे ना फुल रेंज आहे. तुम्ही रील वगैरे काही काढू शकता. तुम्ही बघू शकता बाकीच्या बीचवर ना रेंज वगैरे काही नाही. या बीचवर खूप रेंज आहे. श्रीवर्धन या बीचचं नाव आहे. आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे इथे. त्रिशाने, ते मिस्टरांनी आणि माझी बहीण प्रिया, तिला तर तुम्ही ओळखतच आहे. तर आता आम्ही चाललो आहे बोटिंगमध्ये. तर बोटिंगला खूप भीती वाटत होती तरी आम्ही गेलो. प्रिया तर माझ्यापेक्षा जास्त घाबरत होती. तर तीसुद्धा आली माझ्यासोबत. म्हणते चला बघूया नवीन काहीतरी करून. तिला पाण्याची खूप भीती वाटते. समुद्रामध्ये पण जास्त आलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता माझ्या ब्लॉगमध्ये. तुम्ही तिला पाहिलेलंच असेल. ती पाण्यामध्ये होती. तर जॅकेट वगैरे घातले आहे सेफ्टीसाठी. तर जॅकेट घातलेच पाहिजे. तर जॅकेट घालून आम्ही तयार आहे. तर बघू शकता आता आम्ही निघालो आहे. पाण्याच्या लाटेने बोट अशी वर येत होती तेव्हा खूप भीती वाटत होती. असं वाटतं की पडतंय नाही एवढं नाही काही झालं. दुसरं म्हटलं काही नाही होतं, तुम्ही शांत बसा. तर आता आम्ही निघालो आहे थेट समुद्रामध्ये. तुम्ही बघू शकता आता बोटवर होईल असं खूप भीती वाटत होती. तर ठीक आहे आता आम्ही चाललो आहे समुद्रामध्ये. सेल्फी व्हिडिओ वगैरे काढले आहे. जेव्हा आम्ही आतमध्ये आलो आम्हाला खूप भारी वाटलं. कारण की पाण्याचा आवाज होता, लाटांचा एवढा आवाज नव्हता पण एकदम शांत होतं. फक्त बोटिंगचा आवाज चालू होता. खूप भारी वाटलं. आणि आम्ही तिथे 10-15 मिनटं थांबलो होतो व्हिडिओ फोटोसाठी. त्यांनीच आम्हाला सांगितलं की तुम्हाला इथे फोटो व्हिडिओ काढायचे म्हणजे तुम्ही काढू शकता. तर आम्ही फोटो वगैरे ब्लॉग वगैरे भरपूर असे काढलेले आहेत.
तर आम्ही पोचलो आहे आता समुद्राच्या किनारी, तर पोचणारच आहे. खूप भारी वाटलं आहे बोटिंग आणि राईड करून, खूप भारी वाटलं आम्हाला. तर आता आम्ही चाललो आहे, खाली उतरत आहे. उतरूशी वाटत नाही पण आता काय करायचं, राईड संपली आमची. तर आता आम्ही खाली उतरत आहे. आमचे फोटो व्हिडिओ काही संपतच नाही जोपर्यंत आम्ही बोटच्या खाली उतरत नाही. तर हाय गाईस, आम्ही चाललो आहे आता कोकण सोडून. आमचं सगळं मस्त एन्जॉय झालेलं आहे आणि आता आम्ही जेवण करायला चाललो आहे. आता इथून आम्ही चेकआउट केलेलं आहे रूमवरून. आरती त्र्यंबकेश्वरला घेतो. तर आता इथून पुढचा प्लॅन बघू आता कुठे जायचं आहे. तिथून मग घरी सीयू घरी. बाय बाय कोकण. आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे कोकणमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे कोकण सोडून. आम्ही कुठे जायचं आहे अजून डिसाईड नाही केलेला. आम्ही विचार करतोय कुठे जायचं आहे. बाय बाय कोकण. प्रिया पुढे बाय बाय कोकण म्हटलं. आता नेक्स्ट टाइम कधी येईन होईल तेव्हा. आज आम्ही खूप मजा केलेली आहे. त्रिशा पाण्यात बुडाली होती. नाका तोंडात पाणी गेलं होतं, खूप घाबरली होती. परत काही पाण्यामध्ये गेली नाही आतमध्ये. नंतर नकोच म्हणते मला जायला. नंतर ना थोडी हळूहळू भीती गेली तिची, आहे का नाही. ह्यांना विचारलं कुठे जायचं, तर हे बोटले तुम्ही ठरवा तुम्हाला कुठे जायचं आहे. तर प्रियाला विचारलं तर प्रिया म्हणली आपण महाबळेश्वरला जाऊया. तर आम्ही आता चाललो आहे महाबळेश्वरला. तिकडं पण खूप बघण्यासारखं आहे. मॅप्रो गार्डन आहे. मी एकदा गेलेली आहे तिथे. तर आता त्याच्यानंतर नाही, मी आता परत चाललेली आहे प्रियासोबत. गाडीमध्ये आम्ही डान्स करतोय. गाडीमध्ये आम्ही गाणे लावलेले आहेत, पण मी तुम्ही गाणे तुम्हाला सांगू शकत नाही, आवाज देऊ शकत नाही, कारण की कॉपीराईट येईल. त्यामुळे म्युझिकचा आवाज मी बंद केलेला आहे. असंच आम्ही डान्स करतोय बघा तुम्ही. आता विदाऊट गाण्याचा आम्ही डान्स करतोय. तुम्हाला असं वाटत असेल, पण असं नाही आहे. आम्ही गाणे लावून डान्स केलेला आहे. आमचा प्रवास चालूच आहे. भूक पण खूप लागली आहे. आम्ही चांगलं हॉटेल शोधत आहे, जेणेकरून आम्ही जरा मस्त जेवण वगैरे करेल. कारण कोकणामध्ये आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो, पण तिथं काही टेस्ट काही एवढी चांगली नव्हती. नवीन जागी जेव्हा जातो तेव्हा आपल्याला तिथली टेस्ट वगैरे काही माहिती नसतं. त्यामुळे आपल्याला कळत नाही आपण इथे जावं तिथे जावं. तर हॉटेल शोधत फायनली आम्हाला एक हॉटेल मिळालेलं आहे. तर तिथं आता आम्ही पोचलो. विसावा हॉटेलचं नाव आहे. तर आता इथून जेवण करून आम्ही आता पुढे कुठे जाईल बघू. आता अजून काही डिसाईड नाही केलेलं. तर आता आम्ही हॉटेलमध्ये जात आहेत. मिस्टर चालले आहेत पुढं. तर इथली टेस्ट कशी आहे आता ते खाल्ल्यावरच कळेल. तर आम्ही आधी स्टार्टर मागवलेला आहे. बघू शकता, तुम्हाला बघून कळायलाच असेल आम्ही काय मागवलेलं आहे. आम्ही मागवलेलं आहे चिकन तंदूर. मला आमचं स्टार्टर त्रिशाला खूप चिकन तंदूर आवडतं, त्याच्यासाठी आम्ही स्टार्टर मागवलेला आहे. आणि भूक पण खूप लागली होती मला. ऑर्डर येईपर्यंत थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं. त्रिशा बघा. स्टार्टर आमचा संपलेला आहे. तर आता आम्ही भाजी मागवलेली आहे. ती भाजी चिकनची होती. रोटी वगैरे नान रोटी आम्ही मागवलेली आहे. टेस्ट खूप भारी होती, आम्हाला खूप आवडली. भूक पण खूप लागली होती, त्यामुळे आम्ही पटापटा पहिले जेवून घेतलं. तर राईससुद्धा आम्ही लवकर मागवून घेतला, कारण की ऑर्डर यायला खूप वेळ लागतो. आम्हाला जायला उशीर होईल, पोचायला उशीर होईल. अंधार वगैरे पडला तर आम्हाला फोटो वगैरे काढता येणार नाही. त्यामुळे आम्ही आधी लगेच ऑर्डर करून टाकलं जेवण सगळं. तुमची डाएट मोडली आता.
2 दिवस उद्यापासून रेग्युलर चालू आहे त्यांचं डाएट. डाएटवर येते आता. 2 दिवस जरा फिरायला आल्यामुळे डाएट मोडलेली आहे त्यांची. परत चालू करतील आता. माझं पण डाएट आहे. तुझं डाएट आहे का? तर आता मी पण करते जेवण. मला खूप भूक लागलेली आहे. तर आमचं जेवण झालेलं आहे. खूप छान टेस्ट होती. यावर ना माझं चालू आहे अजून. नाही जेवढी बिर्याणी उरवलेली नाही, मी खाल्लंच नाही. काय तुझ्या वाटत आहे सगळं. आणि आता पूर्ण ब्रह्म असतं सोल- आणि अन्न अर्धच खाते. सोलकडे पिणार मी. सोलकडे हिला नाही आवडत. मला तर नाही आवडलं. अजून काही आंबट. आय डोंट लाईक दिस सोलकढी. हां यू ऑल्सो ना. येस. हाय गाईस, आमचं झालेलं आहे जेवण. आता खूप छान जेवण झालेलं आहे. भूक खूप लागली होती. तर आता आम्ही इथून एका पॉईंटवर जाणार आहे. ते तुम्हाला तिथे गेल्यावर कळेलच. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. चला, आमचं जेवण तर खूप मस्त झालेलं आहे. आम्ही निघालो आहे आता महाबळेश्वरला. तिथला आता आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचू सांगता येत नाही, पण आम्ही लवकर जायचा प्रयत्न करतोय. कारण की अंधार जर पडला तर आमचे फोटो व्हिडिओ येणार नाहीत. एवढ्या लांब जाऊन सुद्धा काही बघायला भेटणार नाही. तर जाता जाता आम्हाला एक पॉईंट भेटला. तिथं आम्ही थांबलो फोटो व्हिडिओ काढण्यासाठी. तिथं अजून बरेच जण होते, पण आम्ही थांबलो तिथं फोटो व्हिडिओ काढायला. हाय बोल. त्याची तयारी एवढी मारायची तो. त्याला काय तर खायला टाक. काय नाही खायला. हाय. आले बरं का, उतरून आलं इथं. हाय बाय बाय बाय. बाय 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 बाय. महाबळेश्वरला फेमस असं मॅप्रो गार्डन आहे आणि बोटिंग आहे. हवेचं वातावरण आहे. घोडे राईड आहेत. खूप अजून काही ॲक्टिव्हिटी आहेत. बरेच असे पॉईंट आहेत तिथे. वरती जरी असलं ना तरी तिथं सगळं मार्केट आहे. आपल्याला वाटत असेल की आपण एवढं वरती जातो पण तिथं काय आहे नाही, पण तिथं ना सगळं मार्केट आहे. जसं भाजी मार्केट, कपडे वगैरे, खाणं पिणं, भाजीपाला सगळं आहे. तर आम्ही आता परत थांबलो आहे एका पॉईंटवर. त्याचं नाव आता मला माहिती नाही आहे. त्याचं नाव विसरले मी. तर बरेच असे पॉईंट आहेत तिथं, त्यामुळे सगळी नावं लक्षात ठेवणं अशक्य आहे. आता आपण कुठं चाललोय? आता आपण चाललोय मॅप्रोला. मॅप्रोला काय फेमस आहे? मॅप्रोला सगळंच फेमस आहे, जाम वगैरे. त्यात आपण आईस्क्रीम खाऊ स्पेशल मॅप्रोची. आईस्क्रीम घ्यायची का? येस. तशी आईस्क्रीम आवडते का? ती तर आईस्क्रीम लवर आहे. आईस्क्रीम लवर आहे. तिला 10 दिला तरी खाईल. कोणती आवडते तिला स्वप्नामध्ये पण आईस्क्रीम आठवते. पुरुषा कोणती आईस्क्रीम? समुद्राचं पाणी आठवल का स्वप्नात? डोळ्या दाखल्यावर तिला लाटा डोळ्यात लागते की लाटा आठवतात तिला. मला तेच आठवत आहे. तर आम्ही पोचलो आहे मॅप्रो गार्डन. तिथं फेमस अशी आईस्क्रीम खूप भारी लागते. ओरिजिनल आईस्क्रीम आहे ती. टेस्ट खूप भारी लागते त्याची. तर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. इथे खूप गर्दी असते फिरण्यासाठी. गेम्स वगैरे असतात. आम्हाला जास्त वेळ थांबता नाही आलं कारण की आम्हाला लवकर पोचायचं होतं आणि बाहेर खूप गर्दी होती.
गाडी लावायला जागा पण नव्हती, त्यामुळे आम्ही थांबलो नाही आणि लवकर निघून आलो तिथून. आईस्क्रीम घेतली, थोडंसं इकडं तिकडं बघितलं, व्हिडिओ थोडेसे फोटो वगैरे काढले आणि लगेच आईस्क्रीम घेतले आणि निघून आलो. भरपूर असे फोटो तिथं काढायचे होते पण जमलंच नाही, उशीर झाला होता, अंधार होत होता. 5 साडेचार या 5 वाजले होते. आम्हाला अजून टॉप पॉईंटला जायचं होतं, वरती पंचपॉईंटला आम्हाला जायचं होतं, पोहोचायचं होतं. स्पेशल आईस्क्रीम खातोय. आम्हाला तिथं थांबायला आम्ही गाडीमध्येच आईस्क्रीम खाल्ली आहे. 1 पॉईंट करायचा होता, त्यामुळे आम्ही लवकर तिथून निघून आलो. फक्त आईस्क्रीम घेतली पटकन आलो. गाडीमध्ये बसून आईस्क्रीम खातोय बघा सगळे. खूप मस्त आईस्क्रीम आहे. खूप भारी आहे. ओरिजिनल आहे, ओरिजिनल मँगो फ्लेवर आहे माझी. व्हॅनिला. तर आता आम्ही आलेलो आहे महाबळेश्वरच्या इथे पाचगणी येते. तर आम्हाला घोड्यावर बसायचं आहे, हिला स्पेशली बसायचं आहे, त्यामुळे तिने आम्ही कोकणमधून महाबळेश्वरला आलेलो आहे. आणि तिथूनच फाटली आहे, ती जाईल का मी त्या घोड्यावर बसत? घोडा माझं वजन झेपल का? तर घोड्यालाच माहिती आहे आता. तर बघूया, 5:45 वाजलेले आहेत, अंधार पण होत आलेला आहे. आता फोटो वगैरे आमचे काढून होतात का नाही काय माहिती, त्यामुळे आतापासूनच मी ब्लॉग चालू केलेला आहे. आज आम्हाला पॉईंटवर जायचं आहे. त्याला घोड्यावर बसल्यावर आम्ही ब्लॉग कंटिन्यू करेल. खूप दम लागलेला आहे, आम्ही खूप पळतोय. आणि आम्हाला अंधार होईल, व्हिडिओ काढता येणार नाही म्हणून आम्ही किती फास्ट चालतोय. मला थंडी वाजायला लागली आता. तुम्ही पुढे बघू शकता, आता घोडा गाडी आलेली आहे. आता आम्ही फॅमिली जाणार आहे घोड्यावरती. त्रिशा, प्रिया खूप लांब आहे. प्रिया या पटकन. तू स्लो चालू आहे का? ते घोडेवाल्यांना आम्ही सांगितलं होतं की आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे, असं तुम्ही न धरता वगैरे. तर त्यांनी काढला आमचा व्हिडिओ, कारण की तिथं त्यांना व्हिडिओ काढायला सांगितलं, त्यांनी काढला. खूप छान होते तिथले घोडेवाले पण सुद्धा. तुम्ही बघू शकता, गर्दी सुद्धा खूप होती. बरेच असे दुकानं सुद्धा होते तिथं खाण्यापिण्याचे. मजा आली का? घोडा टांगा असतो तो सुद्धा होता. फोटो सुद्धा आमचे व्हिडिओ फोटो वेळेच्या आधी आलेले आहेत, कारण की अंदाज झाला असं तर व्हिडिओ वगैरे चांगले आलेले नसते. तर फुल एन्जॉय केलेलं आहे, जसं आम्हाला पाहिजे तसं आम्हाला घोड्याची राईड भेटलेली आहे. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर माझा कालचा ब्लॉग तर मी सोडणार आहे, अजून एडिट वगैरे केलेलं नाही आहे, ते तुम्ही नक्की बघा. आणि ह्याचा पण ब्लॉग मी सोडणार आहे, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. दोन्ही बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून हिचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर दिसतील. तर आम्ही इथं आलो होतो पाचगणीला, महाबळेश्वरला. इथे खूप लोकेशन भारी आहे आणि तुम्ही सुद्धा इथं विजिट करा. या खूप फिरायला सुद्धा आहे, घोडे वगैरे सगळे. तुम्हाला फोटो वगैरे काढायचे असेल तर खूप भारी तर आम्ही आलो आहे मॅकडोनल्ड्समध्ये, कारण की भूक पण लागली. आम्हाला जास्त भूक नव्हती, त्यासाठी आम्ही हॉटेलमध्ये नाही, आम्ही थोडंसं मॅकडो वगैरे थोडंसं खाल्लं, भूक नव्हती जास्त. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग, मला नक्की कमेंट करून सांगा. असेच ब्लॉग तुम्हाला मिळत राहतील. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. फायनल खाल्लं.